खरं तर 11 लाख कोटीचं कर्ज आता राज्यावर आहे. 11 लाख कोटीच्या कर्जाच्या खाईत या राज्याला आत्ताच्या घडीला सरकारने ढकललेलं एकंदर दिसतं. म्हणजे कर्ज काढायचं आणि व्याज भरायचं, काम काहीच व्हायचं नाही, अशा प्रकारची आताची स्थिती ओव्हरऑल दिसते. मागच्यापेक्षा जवळपास कर्ज आता 11,02,654 कोटी रुपयावर पोहोचलं. हे कर्ज राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या 21%. याच्यातलं व्याजापोटी 70,000 कोटी रुपये दिले जातात. म्हणजे एकूण 70,055 कोटी रुपये व्याजापोटी जातात. म्हणजे महसुली जमा जी असते त्याच्या 11% फक्त व्याजामध्ये जी काही रक्कम आपल्याकडे येते, उत्पन्न जे काही असेल राज्याचं कर्जाच्या रूपाने, पण आता कर्ज घेणं यालाही उत्पन्न म्हटलं जातं आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसुली कर याच्यामध्ये त्याला 11% हे व्याजामध्ये चालले जातं. अशा प्रकारची स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कृषी विभागाचं जे काही बजेटमध्ये तरतूद होती ती कमी केली गेलेली आहे यावर्षी. मागच्या वर्षीची आणि यावर्षीची माझ्याकडे रक्कम आहे. कृषी व संलग्न कार्यक्रमाची तरतूद 1,33,985 कोटीवरून ती आता 1,22,000 म्हणजे 11,000 कोटीनं ही शेतकऱ्यांची तरतूद कमी केलेली आहे. पोषण आहार, याच्यामुळे आपल्याकडे कुपोषणाचा आत्ताच मला तर 8 दिवसापूर्वी मोठा इश्यू झाला की मागच्या काही वर्षात कित्येक शेकडो लोकांचा कुपोषणामुळं एक शालेय पोषण आहाराच्या ज्या ज्या योजना आहेत समाज कल्याणच्या आणि पोषण आहाराच्या, याची तरतूदसुद्धा सरकारने 80,735 कोटीहून 53,000 कोटीवर आणलेली आहे. म्हणजे 27,000 कोटीची तरतूद सरकारने या ज्या कुपोषित आणि गोरगरीब बालकांना जो आहार दिला जातो त्याच्यातून कमी केलेली आहे. आरोग्याची सुद्धा तरतूद कमी केलेली आहे. सांगण्याचा मुद्दा असा की सरकारने जे अनुत्पादक खर्च असतो, ज्याच्यातून काही प्रोडक्शन मिळत नाही, फायदा होत नाही, तो कमी केला पाहिजे. परंतु सरकारने उत्पादक खर्चातून कमी मोठ्या प्रमाणावर बजेटमध्ये केलेली आहे. थोडक्यात सरकारी पैशाची मोठ्या प्रमाणावर या बजेटमध्ये होते. आता जो 33,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आर्थिक तरतूद मोठ्या पॅकेजची घोषणा केली होती सरकारने, याचं कुठंच प्रोव्हिजन दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी जी 2 लाखाची कर्ज माफीची घोषणा केलेली आहे, याची सुद्धा तरतूद या बजेटमध्ये फक्त घोषणा तर झालेली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत 2025. परंतु मला असं वाटतं लाडक्या बहिणीचं मागच्या काळात जसं झालं की दर महिन्याला कुठून तरी कोणत्या तरी डिपार्टमेंटमधून तरतूद इकडं वळवायची आणि लाडक्या बहिणींचं जे काय अनुदान द्यायचं, अशा पद्धतीनंच मला असं वाटतं यामध्ये सुद्धा होऊ शकतं. सरकारने शब्द सातबारा संपूर्ण कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. कोरा 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 असे देवेंद्र फडणवीस 3 वेळेस म्हटले होते, कोरा कोरा कोरा. परंतु त्यांनी काही तो कोरा केलेला नाही. अजून अटी शर्तीसुद्धा त्याच्या कोणत्या आहे काय या समोर आलेल्या नाही. आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आणि विशेषतः मराठवाड्याला तर कोणत्याच प्रकारचे प्रोव्हिजन झालेलं नाही. मराठवाड्यातले अजून ते हळद याचं प्रकल्पाचं तसंच आहे. मेडिकल कॉलेज परभणीचं असेल, धाराशिवचं असेल, जालन्याचं असेल, याला कोणतंही प्रोव्हिजन नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा अर्थसंकल्प अशा पद्धतीनं जर विचार केला तर राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा आहे. विकासाचा कोणताही संबंध या अर्थसंकल्पात राहिलेला नाही. मात्र सत्ताधारी आत्मविश्वास व्यक्त करतायत, भलं होते मराठवाड्याचं, राज्याचं, असं त्याचा आत्मविश्वास आहे. शेतकऱ्यांचं आम्ही भलं करतो असं त्यांचं मत आहे. कोणत्या पद्धतीनं भलं करतोय जर सांगितलं तर बरं होईल. मी साधं सांगितलं की 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज दसऱ्याच्या वेळेस डिक्लेअर केलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी. या 33,000 कोटीमधली रक्कम किती आली याचंच उत्तर द्यावं, मग शेतकऱ्याच्या भल्याविषयी बोलावं. लाडकी बहीण योजनेसाठी 24 आणि 25 मध्ये 33,237 कोटी रुपयाची तरतूद होती. मात्र यावेळेस ती कमी करून 30,619 कोटी म्हणजे 2,618 कोटी रुपये कमी करण्यात आले आहे. हे पण मी सांगितलं तेच ना की लाडक्या बहिणी वाढतील का कमी होतील.
कारण जसजसं सगळ्या महिलांचं एवढं तसतसं ते ॲड होत असतात योजनेमध्ये, त्यामुळे तरतूद वाढविली पाहिजे या योजनेमध्ये, उलटी यांनी कमी केलेली. याचा अर्थ यांचा उद्देश हेतू हा सरळ नाही आहे. याचा अर्थ यांना लाडक्या बहिणींची संख्या कमी करायची आणि त्यांना पैसा कसा जाणार नाही याची तरतूद त्यांनी बजेटमध्ये केलेली दिसते. रोहित पवारांच्या कारखान्यातून प्रदूषण होतो आणि त्यामुळे विमान अपघात होऊ शकतो, असा भाजपचा आरोप आहे. ते विमानावरून आरोप करतात. त्यानंतर असे अनेक ठिकाणी प्रदूषण होतात. रोहित पवार काय सगळ्यांच्याच कारखान्यातून होतात. स्वतः पर्यावरण मंत्र्याच्या कारखान्यातून आपल्या संभाजीनगरात त्या रेडिको कोणतं अशोक कुठे आहे, रेडिको कंपनीतून आता मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेचा कारखाना आहे, तो शेअर होल्डर आहे, त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. भाजपवाल्यांना तिकडं बघा म्हणा, रोहित पवारचंही बघा, काही अडचण नाही, परंतु पर्यावरण मंत्र्याच्याच कारखान्यातून कशा पद्धतीनं प्रदूषण होतं आणि त्याच्या नोटिसा दिल्या गेल्या ओखाडला पर्यावरण खात्याने. मुंडवा जमीन प्रकरणी जे तहसीलदार त्यांच्यावर आरोप होते आणि रजिस्टर होते, त्यांचा जो बडतर्फचा प्रस्ताव दिला होता तो नाकारण्यात आला आहे. कोणत्या प्रकारनं? जमिनीचा पुण्यात तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, असं ते प्रकरण आहे. त्या प्रकरणात सगळ्यांना वाचवण्याचा राज्य सरकारचाच प्रयत्न आहे. तहसीलदाराचा तर मी म्हणेल दोष काय आहे, त्यांनी या राजकीय लोकांच्या म्हणण्यानुसारच ते केलेलं आहे. त्यामुळे त्याला बडतर्फ करणं म्हणजे त्याला बळीचा बकरा करणं होतं, हे तर स्पष्टच आहे. गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यानं लाडक्या बहिणी आता नाराज झाल्या. आणि याला जोडूनच जे व्यावसायिक गॅस आहे, केंद्राने पत्र काढले की आता त्याला स्थगिती दिली. म्हणजे आता हॉटेल चालक, कंपन्या सगळे परेशान आहेत जर व्यावसायिक गॅस बंद झाला. नाही, खरं तर या युद्धाचा मोठा परिणाम होणार. इंडस्ट्रीयल गॅस मागच्या 4-5 दिवसांनी बंद केलेला आहे. काल जरी सरकारने सांगितलं असेल, मागच्या 5 दिवसापूर्वीच काही उद्योगपतींचा, काही उद्योजकांचा शी आमचा संपर्क झाला, तर ऑलरेडी इंडस्ट्रीयल गॅस हा बंद केलेला आहे सरकारने. मोठ्या प्रमाणावर याचा इफेक्ट त्याच्यामुळे मोठा इफेक्ट इंडस्ट्रीवर होणार आहे. अनेक उद्योग याच्यामुळे बंद पडू शकतात. उद्योग बंद पडला म्हणजे बेरोजगारीवर परिणाम होऊ शकतो. बेरोजगारी झाली म्हणजे बाकी समाजाच्या सगळ्या व्यवस्थेवर इफेक्ट होणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं या गॅस बंद होण्याचा प्रकार म्हणजे सरकारचं किती पद्धतीनं दूरगामी दुर्लक्ष आहे हे सगळं दिसतंय. की अशा कधी आणीबाणीची स्थिती येऊ शकते हे सरकारला माहिती असायला पाहिजे होतं. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्याची भेट घेणार आहेत. अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत मांडावा अशी मागणी करणार. सगळे मांडतीलच तो मुद्दा. दादा, तुमच्या काही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आणि सोबतच 80 जणांवर गुन्हा दाखल झाला. कालचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं होतं. मला असं वाटतं शिवसैनिकाला असे गुन्हे काही नवीन नसतात. जनतेच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा पंचायत समिती सदस्यांनी आंदोलन केलं असेल तर ते काही चुकीचं नाही. त्यांच्या मागण्या योग्य आहे, मागण्या पूर्ण करायच्या नाही, आंदोलन करू द्यायचं नाही, तर मला असं वाटतं असं होणार नाही. एक काय कित्येक शेकडो गुन्हे शिवसैनिकावर दाखल झाले तर शिवसेना मागे हटणार नाही. त्या विषयात शिवसेना आणखी तीव्रतेनं आंदोलन करेल. परंतु जे आंदोलक आहेत त्यांचं असं मत आहे की पालकमंत्र्यांच्या दबावाखाली आमचं आंदोलन यशस्वी होऊ दिलं नाही आणि दुसरीकडे आमचा पाण्याचा प्रश्न सोडवला जात नाही. आंदोलन शिवसेनेचं यशस्वी झालं, ज्या अर्थी तुम्ही प्रश्न विचारता त्या अर्थी आंदोलन यशस्वी झालेलं आहे. हे आंदोलन आणखी तीव्र करू. पालकमंत्री हे असंवेदनशील आहे पूर्णपणे पाण्याच्या प्रश्नावर. म्हणजे ते नुसते घोषणा करतात गुढीपाडव्याला पाणी येणार म्हणे. कसं येणार? इकडे आयुक्त सांगतो येऊ शकत नाही आणि इकडे पालकमंत्री सांगतात की गुढीपाडव्याला पाणी येणार. पालकमंत्र्याला या गोष्टी पूर्णपणे पालकमंत्र्या या गोष्टीपासून फार दूर आहे. यांना या जनतेच्या प्रश्नाची कोणती जाण नाही, भान पण नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं पालकमंत्री काय सांगतात याला कोणताही अर्थ नाही. परंतु पालकमंत्र्याच्या मतदारसंघात आंदोलनं होते याचा अर्थ पालकमंत्री आपल्या मतदारसंघात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नाही आहे. पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वर्ग यांचा असा आरोप आहे की मला पोलिसांनी सोबत नेऊन मारलं म्हणे. झाली, मारहाण झालेली आहे. शिवसैनिकांना मारहाण झालेली आहे. दत्ता वरपे या पंचायत समिती सदस्य शिवसैनिक या विभाग प्रमुख आहेत, त्यांनाही मारहाण झाली. त्याचे व्हिडिओसुद्धा समोर आहे. शिवसेना योग्य पद्धतीनं या पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा सुद्धा जबाब सरकारला आणि पोलिसांना विचारेल. आमदार रोहित पवार यांनी सिकर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला.
तर त्यांच्या काकी पण मुक्त झाल्या ना त्याच्यातून. 25,000 कोटीचं जे प्रकरण होतं MSC बँकेचं त्याच्यातून त्याही मुक्त झालेल्या आहेत. त्या भाजपनेच आरोप केले होते. आता भाजपच भाजपने आरोप तर सगळ्यावर केले ना. अजितदादावर काही कमी आरोप केले होते का भाजपने सगळ्यावर आरोप केले. आता छगन भुजबळावर आरोप केलेले आहे, सरनाईकावर आरोप केलेले आहे, कित्येक लोक आहे ज्याच्यावर आरोप केले होते. सुनील तटकरेवर आरोप केलेले आहे. प्रफुल्ल पटेलच्या विषयी तर पंतप्रधान म्हणले होते, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिरची से व्यापार करते, असंही म्हटले होते. त्याच्यामुळं भाजप आरोप करतं नंतर स्वतःकडे घेऊन त्याला पवित्र करतं. शरद पवार यांच्यापेक्षा त्यांचे नातू पार्थ पवार यांची संपत्ती जास्त असल्याचं प्रतिज्ञापत्रात उघड झालं. त्यात काय फरक पडतो? कोणाची संपत्ती जास्त आहे कमी, ज्याचं त्याचं असेल त्याला काय फरक पडतो? ते भुमरेंनी तुमचे ते सगळे आरोप फेटाळून लावले ते सगळे. मला असं वाटतं मी जरा आजचा आमचा हा दिवस जाऊ द्या. उद्या भुमरेंनी जे जे फेटाळून लावले त्याचे सगळे ऑफिशियली पेपर्स तुम्हाला देतो. मी ऑलरेडी काल माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ते पेपर्स देऊन आलेलो आहे. एकनाथ शिंदे साहेबाला आणि देवेंद्र फडणवीसांना ते पेपर मी दिलेले आहे. भुमरे उलटा आता भुमरेच्या त्या ड्रायव्हरच्या भावावर एक ॲट्रॉसिटीन पॉस्कोचा गुन्हा दाखल माझ्याकडे माहिती आलेली आहे. त्याच्यात स्टेटमेंट आहे कंप्लेनंटचा की माझ्याकडे आता 150 कोटी रुपये येणार आहे, तू माझं काही करू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य कंप्लेनंटचं आहे. मी त्या तक्रारकर्त्यालाही भेटणार आहे आणि मी आजही त्याच आरोपावर ठाम आहे. मी काय भुमरेंनी पैसे घेतले म्हणलेलंच नाही. मी असं म्हटलेलं आहे की भुमरेंच्या ड्रायव्हरचा जन्म 85चा ते 71चा हिबानामा कसा झाला हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि हिंदू माणूस मुसलमानाला हिबानामा कसा करून देतो हा माझा दुसरा प्रश्न आहे. बाकी जर मी हे सगळं ओपन नसतं केलं तर त्यांनी ते हपाबा करून टाकला असता माल तेवढा. आता तो थांबला. नाही, पण ते विभागीय अधिकाऱ्यांनी जो अहवाल दिलाय त्यांचं म्हणणं की हिबानामा आहे ते तुम्ही जे दावा करताय गट नंबर सगळ्यांना त्याचा काही संबंधच नाही आहे. पत्र आहे त्यांचेच माझ्याकडं. सरकारने किंवा मला असं वाटतं ज्या कोणत्या अधिकाऱ्यांनी असा रिपोर्ट दिला, पत्र दिलं ते मी बघितलेलं आहे. ते अर्ध सत्य आणि पूर्ण सत्य आपल्यासमोर. जरा आजचा दिवस जरा शांततेत जाऊ द्या, उद्या मी करतो ते बरोबर. तुम्ही जे आरोप केले होते ते MSRD चुकीचे ठरवले. कोणी MSRD कशाचे? कलेक्टरला पत्र सुद्धा आवाज सुद्धा दिला त्याला. समृद्धी महामार्ग. हे पहा मी काय पत्र दिलेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आरोप केले होते की गटकर मग 144 मध्ये अपहार झाला, ऑपरेशन 50 कोटी रुपयाचा. मी असं म्हटलेलंच नाही. मी असं म्हटलेलं हिबानामाविषयी मी बोललेलो आहे की तो हुसेनच्या नावावर हिबानामा कसा होतो हा माझा प्रश्न आहे. 1985चा त्याचा जन्म आहे, त्याचा 71चा हिबानामा कसा होतो आणि एक हिंदू व्यक्ती मुस्लिमाला हिबानामा कसा, हाच माझा दुसरा प्रश्न आहे. अपहार करण्याचा प्रयत्न होतोय असं मी म्हटलं, कारण ज्यांची जी प्रॉपर्टी आहे त्यांनी सरकारी दरबारी अर्ज केले होते, ते सक्सेस होत नव्हते. मग त्यांना भुमरेंनी मार्ग सांगितला की माझ्या ड्रायव्हरच्या नावाने हिबानामा करून द्या. मग मी ते करतो. तसा तो हिबानामा त्यांनी करून घेतलेला आहे. पुढं त्यांची फाईल सुरू झाली होती. आम्ही हे प्रकरण उचलल्यानंतर ती फाईल थांबलेली आहे.